हो हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वेगवान फटका, श्रेयस गुरव, ओ बितू पोहोचलाय असं पंच सांगतात सिद्धेश राऊत, आणि त्यामुळे मितू सेफ आहे. एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. नमस्कार, आपण ऐकतोय पाहतोय का मानाची सन्मानाच्या आणि नवापूर गावामध्ये प्रथमताच इतकं भव्य दिव्य असं आयोजन असणारी ही स्पर्धा अर्थातच विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आणि ह्या प्रीमियर लीग मधील हा तिसरा सामना आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय दोन धुरंधर योद्धे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. एकीकडे आपण पाहतोय यंदाच्या वर्षामध्ये जो संघ लहरामध्ये आहे, जो एका वेगळ्या दहशतीमध्ये आहे असा मोरेगाव चॅलेंजरचा संघ आहे, तर दुसरीकडे UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाड्याचा संघ. अनेक मोठमोठे स्टार कास्ट दोन्ही संघामध्ये, एकीकडे मितेश आहे, मित्तू आहे, दुसरीकडे आता आकाश घरात आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूल चरले, अनेक वेळेला खडे चरले, अनेक वेळेला पाणी पाजलं. ह्या वेळेला दोन डोंगरपाडा नगरीतील खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी आज नवापूर नगरीमध्ये विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा. आमच्या सोबतीनं आमचे मॅन्युअल स्कोरर अर्थातच आमचे जवळचे मित्र हेमेश मेहर आहे. तर पंचांचा डिसिजन विवेक पाटील. विवेक तुझा कॉल आहे, पंचांचा कॉल आहे. येस, टेक्निकल टीमची मदत घेतली जाते यावेळेला. खऱ्या अर्थानं आमची टेक्निकल टीम संपूर्णतः आज DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रवीण पाटील अँड ऑल टीम अर्थातच आमचं कॅमेरामॅन जयेश मांगेला असतील, कार्तिक मांगेला असतील, त्यानंतर आमचे संपूर्णतः नयन मांगेला असेल, नयन तांडेल असेल, आणि ती संपूर्णतः टीम आज ह्या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय तितकेच मोठी एक मेहनत घेत असताना आणि ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांचं डिसिजन थोड्याच वेळात येईल. टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे. OUT गडीबाद पहिला मितूच्या रूपाने बॅक टू द डगआउट येतोय, तोपर्यंत DJ चेतनच्या दिशेनं. धन्यवाद DJ. आकाश घरात नवीन फलंदाज ज्ञानेश येतोय. आखडू टप्प्याचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड, आणि खेळपट्टीवर ज्या वेळेला चेंडू आदळतोय अगदी हातभर वळण घेत असताना पाहायला मिळतोय. आकाश घरात तितकंच मोठं नाव सातत्यानं आज आपण पाहतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते, पहिल्या 4 चेंडूंचा खेळ एक ॲक्युरेसी अचूक मारा केला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. आतापर्यंत धावफलक खोलताय फुलताय. पहिल्या 11 चेंडूंमध्ये 12 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. विवेक पाटील म्हणतोय एक बोट उंच हवेत आहे, अर्थातच 1 to go. अजित निकम सर असते तर एवढ्याला एक लाऊड कॉल आला असता. डेली आहे असा अपील केला जातोय पंचांकडे दाद, आणि यस फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 12 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी एक मेहनत सातत्यानं आपण पाहायला गेलं तर 501 ते 2 महिने झाले
ह्या स्पर्धेसाठी तितकेच मोठी मेहनत घेत असताना संपूर्णतः आज लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब तसेच स्वर्गीय यज्ञेश स्मृती संपूर्णतः संघ आपण पाहतोय तिसरं षटक पॉवर प्लेचं षटक असेल आणि ह्या स्पर्धेसाठी अध्यक्ष आपण पाहतोय नवापूर गावचे रामचंद्र मेहर काका असतील, उपाध्यक्ष मुरलीधर मेहर साहेब असतील, त्यानंतर आज संपूर्णतः आपण पाहतोय अगदी ग्रामस्थ असेल आणि विशेष आभार अगदी किशोर जाधव साहेब असतील, त्यानंतर राकेश मेहर साहेब असतील, कैलास पाटील साहेब असतील, ग्रामस्थांना तितकाच मोठा एक आधार त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं लाभत असताना पाहायला मिळतात. अनेक मान्यवर अनेक चाहता वर्ग ह्या स्पर्धेसाठी आज ह्या स्पर्धेला एक गुण्या गोविंदानं पार पडण्यासाठी तितकीच मोठी मेहनत आणि नवापूर नगरीमध्ये प्रथमतःच इतकी मोठी स्पर्धा आज विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यामध्ये मैदानासाठी मेहनत घेणारे आपण पाहतोय हितेश मेहर, बंड्यादादा असतील, बंड्या या नावानं भरपूर असं प्रेम मिळतं. त्यानंतर भूपेश असेल, ज्ञानेश मेहर असेल, प्रिन्स मेहर असेल, मनोज मेहर असेल, दयानंद मेहर असतील, नारायण मेहर असतील, किशोर मेहर असतील, प्रभाकर तांडेल असेल, प्रकाश मेहर असेल, जम्मू मेहर असेल, हा सर्वांचं तितकाच मोठा ह्या स्पर्धेसाठी मिलिंद मेहर असेल, मनोज मेहर असतील, प्रत्येकाचा मनोदादा आज खऱ्या अर्थाने तितकाच एक गोड स्वभावी असं एक व्यक्तिमत्व प्रत्येकाचं ह्या स्पर्धेमध्ये तितकाच मोठा मुळाचा वाटानी स्पर्धा एक गुण्या गोविंदानं ही पार पडत असताना पाहायला मिळते. अगदी नवापूर नगरीमध्ये 502 ते 3 महिने ह्या स्पर्धेची अर्थातच LNCC लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब स्पर्धेची ही चर्चा चालू होती आणि त्या चर्चेचा आजचा पहिला दिवस ज्यांच्या माध्यमातून हा शुभारंभ आपण पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळाल. त्यामध्ये सन्माननीय सिद्धार्थ ठाकूर साहेब अर्थातच चिकूदादा असतील, माजी नगरसेविका रंजना थालेकर मॅडम असतील, त्यानंतर आपण पाहतोय जाधव साहेब अर्थातच किशोर जाधव साहेब असतील, राकेश मेहर साहेब असतील, कैलास पाटील साहेब असतील, सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांच्या वतीने ही स्पर्धा एक वेगळा रूप ह्या स्पर्धेला आलंय आणि ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडत असताना पाहायला मिळतं. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय जोगित पाटील, हा गोलंदाजी मार्कवर आहे. नाम तो सुना ही होगा और उसका किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ मोरेगाव. जोगित पाटील नवीन फलंदाज रुचिल येतोय, रुचिल मयेकर सातत्याने खेळाडूला आपण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय द ब्रँड ऑफ NSP, परंतु पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आतापर्यंत मोरेगाव चॅलेंजर म्हटलं ना तर मोरेगाव एक नेमा बॉयजचा संघ असेल, त्यानंतर मोरेगाव चॅलेंजर असेल, एक वेगळं लहर आहे आणि विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये हा दबदबा आहे. समोरच्या संघाला हे नाव ऐकलं तर नेहमीच एक धडकी भरत असते असा तो संघ, परंतु UCC सहज आणि सोप्यारित्या हार मानणारा संघ नाही आहे. हा देखील लढाऊ वृत्ती आणि लढाऊ करणं हा संघ देखील जाणतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा खर्ची पडत असताना जोगित पाटील आपण पाहतोय. आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक आपण पाहायला गेल्यानंतर संपूर्णतः मोरेगाव चॅलेंजर संघाच्या नावी राहिले, परंतु दुसरीकडून त्याच क्षमतेचा त्याच युक्तीचा 2 खेळाडूंना जातो भेदून चेंडू अगदी सीमारेखा पार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु काय क्षेत्रक्षण आहे, अगदी पहाडासारखा नेत्रदीपक. निर्धाव चेंडू येतोय, शेवट नक्कीच गोड, परंतु पहिल्या 18 चेंडूंचा खेळ धावफकावर 19 धावा येत आहेत. ज्या प्रकारचे आपण पाहतोय ट्रॉफी अगदी प्रेमात पाडणार असं आयोजन आहे, एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा आणि आजचा दिवस आपण पाहतोय पहिला दिवस ह्या स्पर्धेचा मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थातच
सिद्धार्थ ठाकूर साहेब अर्थातच चिकू दादा यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं ह्या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडत असताना अतिथी देवो भव ही खरं तर आमची भारतीय संस्कृती आहे आणि ही भारतीय संस्कृती या ठिकाणी जोपासण्याचा संपूर्णतः लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबचा संघ या ठिकाणी प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. संपूर्णतः मान्यवर गावातील ग्रामस्थ आणि ह्यांच्या शुभ हस्ते तो श्रीफळ वाढण्यात आला. खेळपट्टीचं पूजन, यष्ट्यांचं पूजन. खरं तर हा खेळ इंग्लंडप्रमाणे भारतात आला, परंतु ह्या खेळाची खरी बीजे मी म्हणेन ह्याच भारत भूमीमध्ये रोवली होती आणि त्या कारणास्तव आज नवापूर म्हटलं तर अनेक मोठमोठे संघ सातत्यानं आपण पाहतोय. LNCC नवापूर एक जुना जाणता संघ, लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब, स्वर्गीय यज्ञेश्वर मेहर नक्कीच एक आठवणींना उजाली देवीविषयी वाटते. एक अष्टपैलू असा खेळाडू सातत्यानं लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब संघासोबत जोडला होता, परंतु आज नक्कीच सामना सुरू होण्याच्या आधी आपण स्वर्गीय यज्ञेश्वर मेहर यांना देखील श्रद्धांजली दिली होती. आज मिस यू नक्कीच आठवण येते प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक ग्रामस्थांना, असं ते गोड व्यक्तिमत्व. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा पहार आफ्ताब, परंतु दुसरीकडून रुचिल मयेकर आहे. ज्या प्रकारची फलंदाजी करतोय आता रुचिल, ह्या वेळेला स्वतःला म्हणतोय कि ना संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. परंतु ह्या वेळेला काय आफ्ताब देखील म्हणतोय एक तेरी है तो एक मेरी भी है. मनीष तांडेल आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, वेलकम. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील स्थानपन्न व्हा. आमचे जवळचे मित्र मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. 2 to go आणि विवेक पाटील ह्यावेळेला दर्शवतात एक आगळं वेगळं असं नियोजन आपण पाहतोय. तिसरा षटक खऱ्या अर्थाने एक फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल, परंतु त्या संधीचा आतापर्यंत पहिल्या 3 सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणाच्या बाजूनं, गोलंदाजाच्या बाजूनं आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ राहिला आहे. अतिशय शानदार गोलंदाजी स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये यावेळेला आफ्ताब चेंडूला गॅदर करतोय. 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत धावफलक 25. शेवटचा चेंडू आकाश येतोय, गडी बाद होतोय. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. आता येणारे 24-26 धावांचे इक्वेशन धावफलकावर येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेनं. चला यापुढील होणारा सामना सायशे 11 विरोधामध्ये किंजल 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित पाठवा. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. सन्माननीय किशोर जाधव साहेब यांना मी विनंती करतोय, जाधव साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे किंजल 11 आहे तर दुसरीकडे सायशे 11 किंजल 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. सायशे 11 ओमकार, चला या. हॅलो, आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र पोलीस दलातील एक गोड असं व्यक्तिमत्व आणि ह्या स्पर्धेसाठी तितकाच मोठा एक आर्थिक मदत म्हणा किंवा एक मोठा सहभाग ज्यांच्या माध्यमातून आपण लाभला गेला आहे असे किशोर जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे LNCC आहे, दुसरीकडे NKPL असा हा कॉल द्यायचा आहे. एकीकडे अक्षय आहे किंजल 11 संघ, तर दुसरीकडे आपण पाहतोय सायशे 11 ओमकार पाटील आहे. NKPL अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. सायशे 11 मी जाधव साहेबांना विनंती करतोय आपण दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा द्या आणि त्यानंतर
आसन असतावा ही विनंती असेल. ओमकार, नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी धावामध्ये थांबवायचा प्रयत्न करू. या अगोदर आपल्याला चर्चा साधता आली नाही आहे, परंतु ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? ज्या प्रकारचं प्रथमताच नवापूर नगरीमधील येथील मी रहिवासी आहे, त्यामुळे थोडीशी अतिरिक्त माहिती देतोय. प्रथमताच नवापूर नगरीमध्ये इतकी मोठी स्पर्धा आपण पाहतोय, ह्या स्पर्धेकडे कशा प्रकारे पाहतोय आणि ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आहे ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? ह्याच्या पहिला पण आम्ही खूप वेळ खेळलेले, अंडर एज असं अंडर 25 खूप चांगलं असं ग्राउंड आहे. पहिल्या खेळायचे तेव्हा तिथून विकेट होती, पण यावेळी आता इथून विकेट आहे. खेळायला खूप मजा येते आणि खूप असं चांगलं आयोजन केलं आहे. विश्वासदा झाले, आता आपल्यामध्ये यज्ञेशदा नाही आहे, खूप अशी आठवणी राहिल्या आहेत यज्ञेशदासोबत, पण आता आपल्यामध्ये नाही आहेत. पण आपण खूप चांगलं असं आयोजन केलं आहे आणि खेळायला खूप मजा येते. खेळपट्टी अशी खूपच अशी चांगलीशी खेळपट्टी केली आणि LNCCच्या टीमनी खूप अशी मेहनत घेतलेली आहे आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे. थँक्यू. शेवटचा प्रश्न विचारले, आज नव्याने साईशा संघामध्ये येतोय, कशा प्रकारची तयारी आहे आणि संघाबद्दल काय म्हणशील? नव्याने म्हणजे संघाचं नावच नवीन आहे, पण संघ हा खूप जुना असा संघ आहे. तेजस हा आमचा पहिल्यापासून अंडर एजपासूनच ओनर होता आणि आम्हाला त्यांनी खूप पहिल्यापासून असं खूप मदत केली होती. आणि नवीन असं नाही, फक्त नाव नवीन आहे, पण खेळ आमचा जुनाच असणार आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हा होता ओमकार पाटील. अक्षय, तुझ्या दिशेने येतोय, या अगोदर आपल्याला चर्चा साधता आली नाही, परंतु काय म्हणशील ह्या स्पर्धेबद्दल? काय म्हणशील? तर खूपच चांगलं हे केलेलं आहे. तुमचं ग्राउंडनी जो ग्राउंड जो केलेला आहे तो एकदम उत्कृष्ट दर्जाचा आहे. बॅटिंग करण्यासाठी पण आणि फिल्डिंगसाठी पण उत्कृष्ट आहे. तो चांगलं नियोजन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय प्रथमतः साईश 11 आणि प्रथमतः आपण पाहतोय क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर समोरचा संघ किंजल 11 संघ असं ते प्रथमतः फलंदाजीसाठी आव्हानित केलेलं आहे. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. एकीकडे उत्कर्ष क्रिकेट क्लबचा संघ आहे, तर दुसरीकडे मोरेगाव चॅलेंजरचा संघ आपण पाहतोय. धन्यवाद डीजे. आणि चेतन मेहर अर्थातच आमचे जवळचे मित्र, पुन्हा एकदा वेलकम. नवापूर गावचे उपाध्यक्ष अर्थातच मुरलीधर मेहर साहेब, आपण आसन असतावा ही विनंती असेल. आणि एक क्रिकेट चाहता असा व्यक्ती, माझे खेळाडू देखील मी म्हणेन मुरलीधर साहेबांना. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा ह्या व्यक्तीने देखील केले आणि नवापूर म्हटलं तर अनेक मोठमोठे खेळाडू. आणि मुरलीधर साहेब देखील थोड्याच वेळानं आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर देखील जोडले जातील. ते देखील एक आठवणींना उजाली हे नक्कीच देतील. परंतु मॅचच्या दिशेनं आतापर्यंत धावफक, फेअर डिलिव्हरी, पुन्हा एकदा चिराग आहे गोलंदाजी मार्कवर. लक्ष आपण धावफकावर पाहायला गेलं तर एक भलं मोठं लक्ष 26 आहे. उत्कर्ष क्रिकेट क्लब आहे, दुसरीकडे मोरेगाव चॅलेंजर. परंतु UCC हा देखील म्हणतोय हम भी किसी से कम नहीं है. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. येस, धन्यवाद. काही टेक्निकल इश्यू आणि त्या कारणास्तव आमचे चेतन थोडासा फंबल आहे आज. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय चिराग. पहिला चेंडू बॅक टू द डगआउट मध्ये मोठा गडी परताळतोय. नवीन फलंदाज आकाश घरात आहे. आकाश घरात, दुसरीकडे आदर्श पाटील. हे दोन खेळाडू आहेत, दोन खेळाडूंमध्ये क्षमता आहे, परंतु चिराग पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. चांगली गोलंदाजी, ॲक्युरेसी, टिचून मारा केला जातो डिफेन्सिव्ह मोडमध्ये. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं कलात्मकतेने भरलेला फटका, सिंगल धाव ही धावफकामध्ये ॲड केली जात आहे. असं म्हटलं जातं ना, अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे. त्या रणनीतीला साजेसा खेळ झाला केला जातोय.
कॅल्क्युलेशन क्रिकेट आणि त्या कॅल्क्युलेशनचा आतापर्यंत सिंगल धावेने ह्या धावफलक बढवलं जात आहे. धावफलक आतापर्यंत धावफलकावर 11 धावा 1.4 चेंडूंचा खेळ आमच्या सोबतीनं आमचे आजच्या दिवसात आपण ज्यांना ऐकणार आहोत यावेळेला टिपलाय जे संपलाय खेळ जातोय फलंदाज आदर्श पाटील बॅक टू द डगआउट. आदर्शच्या खेळाला यावेळेला लागतोय पूर्णविराम. धन्यवाद डीजे. धावफलक 11 धावा धावफलकावर 1 to go. शेवटचं चेंडूंचा खेळ बाकी. चिराग काय षटक हाताळले आतापर्यंत, अतिशय प्रभावित मारा. जोगित पाटील नवीन फलंदाज. मोरेगाव चॅलेंजर हेमेश म्हटलं ना तर एक स्टार कास्ट आहे. अनेक मोठे खेळाडू आपण पाहतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी असेल, अफ्ताब असेल, आकाश असेल, आदर्श असेल, जोगित असेल, आकाश घरत सारखा खेळाडू असेल, अनेक मोठमोठे खेळाडू आहेत. आणि त्या बळावर यंदाच्या सीझनमध्ये ज्या प्रकारचा हाहाकार ह्या संघानं माजवलाय त्या बळावर आपण पाहतोय. परंतु दुसरीकडे अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चालली, अनेक वेळा खडे चालले, अनेक वेळेला पाणी पाजलंय. परंतु यावेळेला गाठ पडते. ह्या वेळेला निमित्त आहे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम हे सर्व काही आज आपण पाहतोय. अगदी प्रेमात पाडणारं असं आयोजन, एक आठवणीत राहणारं असं आयोजन. परंतु मॅचचं इक्वेशन काय आहे? पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 12 धावा धावफलकावर. आता येणारे 12-14 इक्वेशन आहे. 24-26 इक्वेशन आपण पाहतोय. नवापूर म्हटलं तर एक असं म्हटलं जातं ना, माणुसकीचं माहेरघर म्हणून नवापूर गावाकडे पाहिलं जात आहे. स्वागताला दत्त दिगंबर आहे आमच्या गावावर. कृपा व दृष्टी ठेवतो आमचं गावाचं कुलदैवत संकटमोचक डोकरादेव महाराज. नाद मृदुंगाचा भक्तिभाव पांडुरंगाचा. आणि माझ्या गावावर कृपा व दृष्टी ठेवतो लक्ष्मीनारायणाचं ते मंदिर. संपूर्णतः एक तो कोळी समाज आणि ते माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्यानं ह्या माझ्या गावाकडे पाहिलं जात आहे. अनेक मोठमोठे खेळाडू ह्या गावानं आज आपण पाहतोय. कला, क्रीडा, कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण पाहतोय. तितकीच मोठी झेप घेत असताना अनेक मोठमोठे खेळाडू, अनेक कलाकार ह्याच गावानं आज आम्हाला दिलेत. पहिला चेंडू निर्धाव. श्रेयस गोलंदाजी मार्कवर आहे. श्रेयस मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा खेळाडू आहे. दुसरीकडून जोगित पाटील आहे. हातापर्यंत रिस्क घेतली नाही, जोखीम घेतली जात नाही. सिंगल धाव, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आकाश सारखा खेळाडू असेल, पांडवासचं टुर्नामेंट ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअल बेस्ट बॅट्समन असेल, मॅन ऑफ द सिरीज असेल, तो खेळाडू उंच आहे, तगडा आहे, ताकदवान आहे. हा खेळाडूमध्ये सर्व काही आहे. तो दुसरीकडे आहे. आकाश आहे तो सब कुछ मुमकिन आहे. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी ज्ञानेश असेल, चिराग असेल पहिल्या 2 षटकामध्ये हाताळले. लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पंचांचं बोट हवेत आहे. जोगित पाटील बॅक टू द डगआउट आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 1 धाव खर्च परवडत असताना यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. क्या बात आहे. अंडरआर्म क्रिकेट ह्या बळावर खेळलं जात आहे. म्हणजे जितका तुम्ही क्षेत्ररक्षण महत्त्वाचं असतं,
असं म्हटलं जातं ना, जितकी बॉलिंग बॅटिंग तितकंच अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण देखील महत्त्वाचं असतं आणि हे क्षेत्ररक्षण अगदी पहाडासारखं आहे. थोडासा उछाली घेतो यावेळेला, सिंगल धाव धाफळकामध्ये ॲड केली जात आहे. रुचिल यावेळेला थोडासा डोक्यावर हात जात आहेत. अर्थातच रुचिल यावेळेला स्वतःला म्हणतोय की थोडीशी कुठेतरी चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला चुकी घडते त्या वेळेला नक्कीच एक दगडी चाळमधून आवाज येत असतोय की क्रिकेट ह्या खेळाला चुकीला माफी नाहीये. सिंगल धाव धाफळकामध्ये ॲड, 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 चेंडूमध्ये 3 धावा. श्रेयस आज मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करतोय. आज श्रेयस स्वतःला म्हणतोय की संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचं मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं मला. आज खेळताना संघर्ष सर्व काही आज मला माझ्या मैदानामध्ये जिंकून द्यायचंय मला. आता येणारे 6 चेंडू 11 धावा ह्या धावफलकावर कुटायच्या आहेत. आकाश आहे, आकाश ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. दुसरीकडून आपण पाहतोय 2 खेळाडू आहेत. जयेश आहे, जयेश पाटील कर्णधार आहे. 6-11 गोलंदाजी मार्कवर कुणाल आहे. 6-11 क्रिकेट ह्या खेळामध्ये आपण अनेक वेळा पाहिलंय. कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा न निघताना पाहतोय आणि क्रिकेट ह्याच खेळामध्ये कधी कधी एका चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा निघताना पाहायला मिळतात. म्हणूनच क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की इंग्लंडचं हवामान, त्या बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे सांगता येत नाही. क्रिकेट ना भूतो ना भविष्य म्हणून ओळखला जाणारा खेळ हाच तो क्रिकेटचा खेळ आणि हाच तो क्रिकेटचा खेळ आज आपण पाहतोय. थोडासा फंबल परंतु सिंगल धाव फलकामध्ये ऍड केली जाते. आकाश आहे, आकाश ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. आज त्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. आकाशला स्वतःला सिद्ध करणं तितकंच गरजेचं असेल. यावेळेला काय जातोय चेंडू, अफलातून चौकार, नो प्लस 4. अर्थातच 5 धावा येतोय डीजे चेतनच्या दिशेने. येस, धन्यवाद डीजे. मगाशी देखील एमएस उल्लेख झाला होता, आकाश है तो सब कुछ मुमकिन है. आता येणारे 5-5चे इक्वेशन आहे. आता जे काही करायचं आहे ते UCCला करायचं आहे. आतापर्यंत मोरेगावला करायचं होतं, आता UCCला करायचं आहे. 4-4चे इक्वेशन आहे. जयेश आहे, जयेशला फक्त सिंगल धाव घेणं गरजेचं आहे. चला टाइमवर देखील लक्ष द्यायचं आहे. आकाश, थोडीशी विनंती असेल, 15 मिनिटांचा अवधी आहे आणि त्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला ट्रॅपच्या साईना डिक्लेअर झोनमध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड 3-3. लक्ष धावफलकावर 24-26 होता, परंतु UCC हा देखील म्हणतोय आज 3-3चे इक्वेशन आहे. UCC डोंगरपाडा नगरीतील हा संघ, तर दुसरीकडे नाळासोपारा नगरीमधील आपण पाहतोय मोरेगाव चॅलेंजरचा संघ. नो प्लस 1. कुणाला जर थोडासा डोकंदुखी नक्कीच असेल, ज्या प्रकारची गोलंदाजी राहिले, ज्या प्रकारच्या अतिरिक्त धावा आल्या आहेत, थोडासा पश्चाताप असेल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काळ आणि वेळ हे यायला कधीही वेळ लागत नाही. ज्या प्रकारचा पेशन्स, संयम, टेम्परामेंट हा नक्कीच एक मोठा शब्द असतो, जो तुम्ही याला नक्कीच एक आयुष्यामध्ये यशाच्या दिशेने घेऊन जात असतो. 3-1 अटॅकिंग फील्ड सजवली जातं, अटॅक केला जातं. आता पॉवर प्ले नाही आहे हिमेश, परंतु पॉवर प्ले सारखं षटक क्षेत्ररक्षण आहे. सामना फिनिश, सामना कल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम मोरेगाव चॅलेंजर अँड हार्ड लक टीम UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा. आपण देखील अतिशय